तर अशी ही चमचमीत आजची रेसिपी तयार करण्यासाठी आपण इथे घेतलेल्या आहे 8 ते 10 कोवळ्या हिरव्या मिरच्या। ह्या हिरव्या मिरच्या थोड्या तिखट असतात, जर तुमच्याकडे पोपटी मिरच्या असतील तर त्या घ्या, म्हणजे त्या कमी तिखट असतात। आता या हिरव्या मिरच्यांमधून मी अगदी कोवळ्यावाल्या मिरच्या काढून घेतल्या, म्हणजे त्या कमी तिखट असतात, खूप जास्त तिखट नसतात। आता ह्या मिरच्या आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या, हलक्याशा कोरड्या करून घेतल्या आणि त्यानंतर व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे सर्व मिरच्यांना हलकासा कट लावून घेतला, किंवा त्याऐवजी आपण मिरच्याचे तुकडेसुद्धा करून घेऊ शकता। आणि हे बघा, इथे आपल्या सर्व मिरच्यांना कट देऊन झालेला आहे। मिरच्यांना कट अवश्य द्या मैत्रिणींनो, कारण आपल्याला मिरच्या फ्राय करून घ्यायच्या आहेत। फ्राय करण्यासाठी आपण ज्यावेळी मिरच्या तेलामध्ये सोडतो ना, त्यावेळी त्या मिरच्या फुटतात आणि कधीकधी आपल्या अंगावरती उडून भाजण्याची सुद्धा शक्यता असते। आणि हे बघा, इथे आपल्या ह्या मिरच्या व्यवस्थित कट करून झालेल्या आहे। ही प्रोसेस बिलकुल आपल्याला स्किप करायची नाही आहे मैत्रिणींनो। चला तर मग आता ह्या मिरच्या फ्राय करण्यासाठी आपण गॅसवरती पॅन ठेवून घेतला आणि त्यामध्ये अर्धा चमचा तेल घालून घेतलं। तेल छान तापलं, आता त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेऊ आणि मोहरी मस्त तडतडून घ्यायची मैत्रिणींनो, म्हणजे आपल्या या दही मिरचीला टेस्ट खूप छान येईल। त्यानंतर अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं, जिरंसुद्धा छान फुललं। आता त्यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याचे पानं घालून घ्यायचे आणि लगेच त्यामध्ये आपण कट मारून घेतलेल्या मिरच्या घालून घ्यायच्या आणि अगदी हलकेसे डॉट पडेपर्यंत परतवून घ्यायच्या। 1 ते 2 मिनिट झालेले आहेत आणि आपल्या मिरच्यांना छान हलकेसे डॉट पडलेले आहेत, म्हणजे आपल्या मिरच्या इथे छान परतल्या गेलेल्या आहेत। आता यामध्ये आपण घालून घेऊ अगदी थोडीशी कोथिंबीर, व्यवस्थित परतवून घेऊ आणि त्यानंतर आपण इथे घालून घेऊ अर्धा चमचा भरून हळद। हळदसुद्धा अर्धा मिनटं तेलावरती व्यवस्थित परतवून घ्यायची। त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं। बस एवढेच काय, ते मसाले आपल्याला या तोंडी लावण्या बनविण्यासाठी लागणार आहेत। आता आपण ही फोडणी 2 ते 3 मिनटं गार करून घ्यायची, म्हणजे एकदम थंडी केली तरीही काही फरक पडत नाही, परंतु 2 ते 3 मिनटं म्हणजे हलकीशी कोमट होईपर्यंत आपल्याला ही गार करून घ्यायची आहे। त्यानंतर त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला 1 वाटी भरून घट्ट दही, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। फोडणी थंड केल्यामुळे दही अजिबात फाटणार नाही आणि इथे आपली ही चमचमीत अशी दही मिरची खायला तयार झालेली आहे। भाजी कमी पडलेली असेल किंवा भाजी खायचा कंटाळा आला असेल तर ही दही मिरची एकदा नक्की बनवा। कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा। तसेच माझा व्हिडिओ तुम्ही कुठल्या शहरामधून बघतायत ते कळवायलासुद्धा विसरू नका, म्हणजे मला समजेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे। तोंडी लावायला तर ही दही मिरची अतिशय अप्रतिम लागते। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा, तसेच वैशालीच रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये। धन्यवाद।